एखादा कायदा अनेक लोकांच्या व्यवसायावर परिणाम करतो तरी देखील सुप्रीम कोर्ट त्याला वैध ठरवते. असंच मिर्झापूर कुरेशी 2005 या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक राज्यांना गोरक्ष संरक्षण आणि गोवंश संरक्षणासंबंधित कठोर कायदे करण्याचे अधिकाराला मान्यता दिलेली आहे. हे फक्त समाज हिताचं किंवा भावनेशी संबंधित नाही आहे, तर शेती व पर्यावरणाशी देखील संबंधित आहे. महाराष्ट्रामध्ये गाय, बैल, वासरू यांच्या कत्तलीवर कडक निर्बंध करण्यात आलेले आहेत. यासाठी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 हा कायदा लागू आहे. 2015मध्ये या कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि त्याच्या सेक्शन 5 नुसार जर कोणी व्यक्ती गाय, वासरू, बैल किंवा त्या गोवंशामधील एखादा प्राणी यांची जर कत्तल करत असेल, बेकायदेशीर वाहतूक करत असेल, तर हा एक गंभीर गुन्हा आहे. त्याप्रमाणे जर त्याचं गोवंशाचं कोणाचं मांस असेल ते जर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असाल तर हे देखील गंभीर गुन्ह्याखाली येतं आणि ह्या सेक्शन 5चं जर उल्लंघन केलं तर 10,000 रुपये दंड आणि 5 वर्षाची पनिशमेंट होते. त्यामुळे कायदा माहीत नाही हा बचाव होऊ शकत नाही आहे, तर कायद्याची माहिती करून